नमस्कार किसान मित्रांनो. किसान पुत्र आंदोलनातील सहकारी आणि इतर मित्रांना मी आज बोलणार आहे किसान पुत्र आंदोलनाच्या आता उठवू सारे रान या मोहिमेच्या अंतर्गत. किसान पुत्र आंदोलनाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. काय आहे हे किसान पुत्र आंदोलन? तर पहिली गोष्ट लक्षात घ्यावी की किसान पुत्र आंदोलन ही संघटना नाही आहे. आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की सार्वजनिक काम असेल तर त्याला संघटना, NGO असं काहीतरी लागतं, पण हे इथं असं काही नाही आहे. किसान पुत्र संघटना नाही याचा काय अर्थ होतो? तर ह्याच्यात सभासद नोंदणी होत नाही, इथं कोणी अध्यक्ष नसतो, कोणी सेक्रेटरी नाही, की एक घाव माझा एक घाव तुझा या पद्धतीनं हे काम चालतं. एक घाव माझा इथून सुरुवात होते. मी काहीतरी करायला हवं यासाठी की शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे आणि त्यासाठी हे कायदे रद्द झाले पाहिजेत, यासाठी मी स्वतः काहीतरी केलं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांचं हे व्यासपीठ म्हणा, हे मंच म्हणा किंवा हे गोतावळा म्हणा तसं आहे. इथं कोणाचे आदेश चालत नाहीत, इथं कोणाचा हुकूम चालत नाही, इथं काही फार हे नाही आहे, बंधनं नाही आहेत. इथं मोकळेपणा जास्त आहे, स्वातंत्र्य आहे, परंतु स्वातंत्र्याच्या बरोबर जबाबदारीही आहे. बिना स्वातंत्र्याचे जबाबदारी सांभाळणं म्हणजे गुलामी करणं, पण स्वातंत्र्यासह जी जबाबदारी येते ती पाळणं ही उत्स्फूर्तता असते. मनातून असायला हवं की मला हे करायचं आहे. हे काम करत असताना गेले 5-6 वर्ष आम्ही काम करतोय. कुणाकुणाला वाटलं, अनेकांना वाटलं की हे कायदे रद्द झाले पाहिजेत. जे ते आपापल्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्याची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी म्हणजे सुरुवात मी तशी करणार आहे. ही ओळख तुम्हाला पटली तर हे काम पुढं कसं न्यायचं हे तुम्ही ठरवू शकाल. आपण काय केलं की हे आंदोलन एक तर काळ असा होता त्या सुरुवातीचा की ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे आहेत हेच कुणी मान्य करायला तयार नव्हतं. त्यांना हे नवीन धक्का होता. अरे कायदे कुठे कोणाच्या विरोधात असतात का? कायदे तर लोक कल्याणासाठी असतात, सरकार मायबाप आहे अशी दृढ भावना होती. मग आम्ही काय केलं तर आम्ही संघटना तर नव्हती, काही व्यासपीठ नव्हतं. मग आम्ही महाराष्ट्रभर हिंडलो, मित्रांना भेटलो आणि त्यांना हे सांगितलं की बाबा हे असे कायदे आहेत आणि हे आम्हाला असं वाटतं की हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे. आणि हळूहळू लोकांना ते पटायला लागलं. त्याच्यानंतर पुस्तिका आल्यानंतर त्याचा मोठा प्रचार झाला आणि जो तो पुस्तिका वाचल्यानंतर असंच म्हणायचा की हे तर आम्हाला माहीतच नव्हतं, हे आमच्यासाठी नवं आहे, हे इतकं भयानक होतं का, असे प्रश्न आम्हाला विचारायचे. आणि ते लोक हळूहळू या प्रक्रियेमध्ये जॉईन होत गेले. किसान पुत्र आंदोलनाचं काम हे विचारून करायचं काम नाही, हे ज्यानं त्यानं आपणहून समजून घेऊन करायचं काम आहे. याची उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. ही वन मॅन आर्मीची लढाई आहे. मी एकटा आहे आणि मला हे युद्ध जिंकायचं आहे, यासाठी म्हणून जो पुढे येईल त्याच्यासाठीची ही लढाई आहे. ही अनुयायांची लढाई नसून ही सहकार्यांची लढाई आहे. सहकारी, मी माझी आघाडी सांभाळतो, तू तुझी आघाडी सांभाळ, अशा पद्धतीने जो तो आपापली कामं स्वीकारतो आणि करायला लागतो. 4-5 वर्षाच्या अनुभवानंतर आमच्या असं लक्षात आलं की काही लोक हे न्यायालयाच्या कामामध्ये जास्त रस घेतात, ते काम ते पुढे नेटतायत. म्हणजे मकरंद डोईजळ ह्याचं उत्तम उदाहरण आहे. मकरंद डोईजळ खरं तर मी जेव्हा काम केलं होतं तेव्हा मलाही हा प्रश्न होता
की ह्याची न्यायालयीन लढाई लढायची कशी. त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं की बाबा हे फक्त संसदीय पद्धतीनं प्रश्न सुटेल, न्यायालयात जाता येणार नाही, कारण शेड्यूल 9 आहे. परंतु मकरंद डोईजडे यांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की ठीक आहे, कायद्याच्या विरुद्ध जाता येत नसेल, परंतु 31B विरुद्ध तर जाता येतं. घटनेमधली जी बिघाड आहे किंवा सुधारणा आहे ती त्याच्याविरुद्ध त्या चॅलेंज करता येईल. आणि त्यांनी काही आम्हाला विचारलं नाही, कोणाशी काय चर्चा केली असेल नसेल, तो थेट दिल्लीला गेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. बघा, हे एका ज्योतीतून दुसरी ज्योत कशी पेटते. तिथं भेटले अनुज सक्सेना यांचं परवाच व्याख्यान झालं आणि त्यांची कमांड आणि त्यांची कमिटमेंट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या व्याख्यानामध्ये दिसल्यात की अनुज सक्सेनासारखा वकील जॉईन झाला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि तो एक पाऊल पुढे, त्याने ही लढाई पुढे नेण्याचं ठरवलं. न्यायालयीन आघाडीचं एक काम चालू होण्याच्या अगोदर आपण 19 मार्चला उपवास करतो. का उपवास करतो तर साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांची ती आत्महत्येचा दिवस होता आणि त्या निमित्तानं सर्व आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करणं, त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेमध्ये सहभागी होणं आणि आपली कमिटमेंट मुळात हे आहे की माझी बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे ती अधिक बळकट करणं, हा त्याच्या मागचा मुख्य हेतू. आणि ह्याच्यासाठी आपण उपवास करायला सुरुवात केली. हे उपवास जनआंदोलनासारखं झालं. लाखो लोकांनी महाराष्ट्रामध्ये उपवास केलेला आहे, करत आहेत, दरवर्षी करतात. म्हणजे आता तर असं झालेलं आहे की 19 मार्च ही तारीख ही शेतकऱ्याच्या उपवासाची तारीख आहे असं लोक मानू लागलेले आहे. या आघाडीमध्ये म्हणजे तुम्हाला जर बघायचंच असेल तर डॉक्टर आशिष लोहे वरुडला असतात. 19 मार्च त्यांच्या वरुडला कसा होतो हे पाहण्यासारखं असतं. शेकडो लोक, हजारो लोक त्या उपवासाला बसतात. लॉकडाऊनमुळे यावर्षी अडचण आली, पण दरवर्षी त्याच्यासाठी डॉक्टर आशिष लोहे इतक्या बिझी असलेला माणूससुद्धा वेळात वेळ काढून गावोगाव हिंडून ह्या गोष्टीचा प्रचार करतात आणि 19 मार्चचा प्रचंड मोठा उपवास ते वरुडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी घडून आणतात. सगळे महाराष्ट्रात होतात, अनेक ठिकाणी होतात, परंतु जन आंदोलनाची आघाडी सांभाळण्याचं काम हे डॉक्टर आशिष लोहे करतात. दुसरी तारीख आपली आहे ती 18 जून आहे. ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 18 जूनला पहिली घटनादुरुस्ती, 18 जून 51ला पहिली घटनादुरुस्ती झाली होती. त्यातून 9 शेड्यूल आलं आणि त्या 9 शेड्यूलमुळे शेतकरी पराधीन झाला, पारतंत्र्यात गेला. म्हणून आपण हा शेतकरी पारतंत्र्य दिवस म्हणून पाळतो. आत्तापर्यंत मुंबई, पुण्याला आपण कार्यक्रम केले, यावर्षी आपण ऑनलाईन कार्यक्रम केला, परंतु लवकरच आपल्याला दिल्लीत धडक मारावी लागणार आहे आणि 18 जून दिल्लीत आपल्याला करावा लागेल, मोठी शक्ती लावून करावा लागेल. आणि हे काम जी आघाडी करते ती आशिष लोहे यांची आघाडी आहे. प्रचार प्रसाराला फार महत्त्व आहे. मी असं मानतो की प्रसारची जी साधनं आहेत, सोशल मीडिया आहे, हे नवं शस्त्र आहे. म्हणजे ज्या काळामध्ये लोक तलवारीनं लढत होते त्या काळामध्ये त्याच्यानंतर बंदुकी आल्या आणि ज्यांना बंदुकी वापरता आल्या नाहीत ते हरत गेले आणि जे तलवारीच नुसते सांभाळत बसले ते बिचारे गुलाम होत गेले, असा इतिहास आहे. त्यामुळं नव्या काळातली नवी शस्त्र ही आपल्याला हाताळता आली पाहिजे, बाळगता आली पाहिजे आणि याच्यासाठी सोशल मीडियावर आपण भर दिलेला आहे आणि ते काम असलम सय्यद हे करतात. त्यांनी वेबसाईट आपली सुरू केलेली आहे. ते आपले पोस्टर्स, डिझाईन्स, पोस्ट तयार करून टाकतात. हे काम ते करतातच. आणि आणखीन एक आघाडी आपण केलेली, त्याचं नाव आहे राष्ट्रीय आघाडी. खरं तर ह्याच्यामध्ये अन्य प्रांतातल्या लोकांना सहभागी करून घ्यायचं आहे, परंतु अजून काही तसा मेळ लागलेला नाही आहे. माझ्यावर आणि आनंद देशपांडेंवर ही जबाबदारी आम्ही दोघांनी स्वीकारली की ही चळवळ जी आहे केवळ महाराष्ट्रात राबून चालणार नाही, तर ही संबंध देशामध्ये झाली पाहिजे. विशेषतः राजधानी दिल्लीत
ह्याचे पडसाद उमटले पाहिजेत, तरच त्याचे काहीतरी दखल घेतली जाईल. आणि म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो आहोत की हे राष्ट्रीय व्यासपीठ तयार व्हावं, वेगवेगळ्या राज्यातले मित्र आपल्या कामामध्ये यावे आणि त्यासाठी एक राष्ट्रीय आघाडी केली. आता मी जे सांगणार आहे ते दोन महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये आम्ही अजूनही कच्चे आहोत, कमी आहोत. ती आहे एक संसदीय आघाडी. हे बा की न्यायालयाचा निकाल लागेल, कधी लागेल काही सांगता येत नाही, काय लागेल हेही सांगता येत नाही. ती लढाई आपल्याला लढायचीच आहे, वादच नाही. परंतु तो एकमेव मार्ग नव्हे, तर दुसराही एक मार्ग आहे, तो आहे संसदेचा. त्या संसद म्हणजे विधानसभा, लोकसभा या सभागृहांमध्ये आपले लोक गेले पाहिजेत आणि ज्यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचा संकल्प केला आहे असे लोक गेले पाहिजेत. संसदीय आघाडीच्या बाबतीमध्ये आम्ही गेल्या काही निवडणुकांमध्ये भूमिका घेतलेली आहे, परंतु परिणामकारक अजून ठरलेलो नाहीत. मला असं वाटतं की आता किसान पुत्र आंदोलनानं या आघाडीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि संसदीय आघाडी आपली अधिक बळकट कशी होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काही मित्र आहेत, ते मित्र या दिशेनं विचार करता आहेत, परंतु एक परिणामकारक म्हणजे असं हळूहळू खेळून, विटी दांडू खेळून नाही चालणार. त्यासाठी एक ताकदीचा फटकारा लागला पाहिजे. तो फटकारा मारण्याची तयारी आपल्याला करावी लागेल. आणि दुसरी आघाडी जी आहे ती आहे महिला आघाडी. हे पहा, ही शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीचा सैद्धांतिक बेस असा आहे की ही सर्जकांची लढाई आहे. शोषणाचा संदर्भ हा मालक विरुद्ध मजूर नाही, उच्चवर्णीय विरुद्ध कनिष्ठवर्णीय असा नाही आहे, तर खरा संघर्षाचं स्वरूप जे आहे हे सर्जक आणि भक्षक ह्यांच्यामधला संघर्ष आहे आणि हा संघर्ष उजागर करणं महत्त्वाचं आहे. आज आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन त्याची सुरुवात जरी केलेली असली तर उद्या महिलांचा प्रश्नही त्याला जॉईन करावा लागणार आहे आणि सगळ्या सर्जकांची मिळून लढाई ही पुढे जाणार आहे. म्हणून त्या आघाडीकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हे काम कोणाला विचारून करायचं नाही, हे काम ज्यानं त्यानं आपलं उत्स्फूर्तपणे करायचं आहे. उत्स्फूर्तपणे मनातून हे शेतकरी विरोधी कायदे उखडून फेकण्यासाठी मला काय करता येईल ते मला करायचं आहे. म्हणजे आपण शेतामध्ये काम करत असताना गावच्या पुढाऱ्याला जाऊन विचारत नाही की मी हे करू का, हे गवत उपटू का, हे झाड काढू का. माझं रान आहे, या रानामध्ये मी माझा मालनाचा मालक आहे, मला वाटेल ते मी करेल. अगदी त्याच भावनेतनं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य ही माझी निजी गोष्ट आहे, पर्सनल आहे, वैयक्तिक आहे. तो प्रश्न कसा सोडवायचा हे मी कुणाला विचारायला जाणार नाही, माझं मी करेन. आणि कोणी मला म्हणजे ही जी उत्स्फूर्तता आहे, तुम्हाला ज्या क्षणी असं वाटेल की हे माझं आहे त्या क्षणीच खरी लढाई सुरू होणार आहे. म्हणून मी मगाशी म्हटलेलं आहे की ही वन मॅन आर्मीची लढाई आहे, एका सैनिकानं लढायची लढाई आहे. म्हणून त्याची तयारी प्रत्येकानं करायला पाहिजे आणि ती तशीच पण चालू आहे. म्हणजे कधी आम्हाला शिबिर घ्यायचं आहे तर कोण येणार आहे शिबिराला, मी येतो. कोण करतो व खर्च तिथला व्यवस्था कोण लावतो, तर अनिल गावंडेसारखा मित्र येतो आणि तो म्हणतो की मी करतो, मुंबईला शिबिर घ्या, आणि ते शिबिर होऊन जातं. असं मला करायचं आहे, मी करतो. हे मला कोणाला विचारायची गरज नाही, माझं मी करतो. किंवा आता मयूर बागुल आहे, तो काय कोणाला विचारून लेख लिहितो का? तो नियमितपणे लेख लिहितो. शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, ही मध्यवर्ती कल्पना घेऊन मयूर बागुलनं अनेक लेख लिहिले, अनेक वर्तमानपत्रात ते छापून आले. ते कुणाची परवानगी घ्यायला गेले नाहीत की मी लिहू का नको. ही लढाई असते. किंवा नितीन राठोड आहे, नितीन राठोड रोज पोस्ट टाकतात, दररोज एकच नाहीत अनेक पोस्ट टाकतात. मकरंद डोईजळ टाकतात, मी टाकतो. आम्ही काही कोणाला विचारलं का की आम्ही पोस्ट टाकावी का नाही टाकावी? नो. आम्हाला मनातून असं वाटतं की अरे
हे शस्त्र आपण वापरलं पाहिजे, ह्याच्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे, ह्याच्यातनं कोणाला तरी अशी जागृती होईल की मी करतो म्हणणारा तो उभा राहिला पाहिजे. ही माणसं नियमितपणे पोस्ट टाकतात. किंवा तुम्हाला बघा की शेतकरी विरोधी कायदे ही पुस्तिका आपण काढली, म्हणजे खरं तर आज त्याचं कौतुक करायला पाहिजे. एकनाथ कदम नावाचं परतूरमधले कोण आहेत, माझी काही भेटही झालेली नाही त्यांची. त्यांनी 25 पुस्तकं मागवली, मी त्यांना पाठवून दिली, विकत घेतली त्यांनी. आणि आता मला लक्षात आलं आहे की त्यांनी परतूरमध्ये त्याचं वाटप केलं आहे. त्यांनी कोणाचा तरी वाढदिवस होता, त्याला वाढदिवसाची भेट म्हणून ती पुस्तिका दिलेली आहे. हे उत्स्फूर्त आहे, मला करावं असं वाटतं. ही उत्स्फूर्तता ह्याला मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे. बाजीराव कदम ते परतूरचे आहेत. किंवा तुम्हाला सांगतो ह्या पुस्तिकेचा उपयोग जास्त वाढावा आणि ती जास्त लोकांपर्यंत जावी म्हणून अरुण यावलीकरने त्यांच्या मगज.com ती पुस्तिका अशा फॉर्ममध्ये टाकली की तुम्हाला हातात मोबाईल घेऊन पानं पलटत पलटत ती पुस्तिका वाचता येऊ शकते. ही सोय त्यांनी करून दिली. तिन्ही भाषेमधली पुस्तिका त्याच्यावर त्यांनी टाकली. त्यांनी आम्हाला विचारलं नाही, त्याचे पैसे नाही, काही नाही. म्हणजे अरुण यावलीकरने ह्याच्यापूर्वीही आमचे डिझाईन, मोठे ते चित्रकार आहेत, त्यांनी डिझाईनही तयार केले. पुण्याला ज्या वेळेला शेतकऱ्यांचा मेळावा घेतला त्यावेळेला अनेक पोस्टर्स त्यांनी तयार केले आणि ते तिथं डिस्प्ले केलेले होते. खरं तर लॉकडाऊनच्या काळात काय करावं असा प्रश्न अनेक चळवळींच्या पुढं आला, पण आमच्याकडे नाही आला. नितीन राठोडने जबाबदारी घेतली आणि एक उत्तम व्याख्यान मला त्यांनी चालवले. 29 लोक सलग बोलले आणि वेगवेगळ्या विषयावर, म्हणजे संतांचं कार्य आणि शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य ह्याचा संबंध आमच्या बर्डेंनी उलगडून दाखवला. कोणी इकॉनॉमिक्सवर बोललं, कोणी पॉलिटिक्सवर बोललं, कोणी आंदोलनाबद्दलची माहिती दिली, कोणी काय केलं, कोणी 29 आस्पेक्ट्स, 29 आयाम उघडले गेले त्या व्याख्यानमालेमध्ये. कुणी टाकली होती जबाबदारी नितीनवर. नितीननं स्वतःच ती जबाबदारी घेतली आणि स्वतःच पार पाडली. त्याचबरोबर ह्याच लॉकडाऊनच्या काळामध्ये व्हिडिओ स्पर्धा घेतली आपण. व्हिडिओ स्पर्धेमध्ये एकदम नवीन मुलं सहभागी झाले. काही हौशी होते, काही कमिटेड होते. आणि ह्याचं कुठली स्पर्धा घ्यायची असेल तर त्याचं एक मोठं बाळंतपण असतं, त्याच्या नोंदी असतात, त्याचे परीक्षक असतात, अमुक असतात, पुन्हा त्यांना सर्टिफिकेट देणं, पुरस्कार देणं, हे सगळं तर कुणी मॅनेज करायचं. हे असलम म्हणे मी करतो आणि असलमनं ते यशस्वीपणे एक निबंध स्पर्धा पार पाडली. बक्षिसाच्या रक्कमासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो इतक्या उत्स्फूर्तपणे लोक तयार झाले. ते बक्षिसाची रक्कम 8-9 हजार रुपये होती. तर तुम्हाला सांगतो की त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यायला लोक तयार झाले. मग मी त्यांना सांगितलं की राहू द्या, तुमचे पैसे आपण नंतर कधीतरी घेऊ, आता मात्र इतक्या लोकांचं आपल्याला बस झालेले आहेत पुरस्कारासाठी. ह्या उत्स्फूर्ततेला फार मोठा अर्थ आहे. आणि त्याच स्फूर्ततेमधून आपण आता उठवू सारे रान ही मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेचं वैशिष्ट्य असं आहे की किसान पुत्रांनी आपल्याच वॉलवरून बोलायचं, आपल्याच वॉलवरून, म्हणजे कोणाचे वेळेचं बंधन नाही, किती वेळ बोलायचं तुम्ही ठरवा, कोणत्या भाषेत बोलायचं तुम्ही ठरवा. फक्त विषय एक आहे आमचा आग्रह, तो म्हणजे शेतकरी विरोधी कायदे ह्या विषयावर बोला. ह्या विषयावर का बोला तर कारण तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंत तो मेसेज गेला पाहिजे. तुमच्या फ्रेंडच्या लिस्टमध्ये जितके लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते जातं. ते लगेच ऑनलाईन दिसतीलच असं काही नाही आहे. ते लोक नंतरसुद्धा तुमचा व्हिडिओ पाहू शकतात. ही सोय त्याच्यामधनं होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच वेळ आहे. आता उठवू सारे रान म्हणण्याची ही वेळ आहे. कारण काय आहे माहिती आहे का, करोनाने एक मोठी आपत्ती आणलेली आहे, शेतकरी संकटात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सरकारच्या हातामध्ये, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा राहिलेला नाही आहे. आत्ता तर राज्य सरकारचं असं म्हणतात की ह्यांना पुढच्या महिन्यात पगार द्यायला पैसे राहणार नाही आहेत. खडखडाट झालेला आहे. आणि जेव्हा जेव्हा तिजोरीमध्ये खडखडाट होतो तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या दिशेनं पाऊल टाकलं जातं. म्हणजे 1990च्या सुमाराला
ज्या वेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते, त्याच्या अगोदर चंद्रशेखर होते, देश डबघाईला आलेला होता, आर्थिक परिस्थिती बिकट झालेली होती आणि जागतिक वित्तीय संस्थांकडून आपल्याला पैसे घेणं भाग पडलेलं होतं आणि त्यावेळेला पहिल्यांदा उदारीकरण हे धोरण स्वीकारलं गेलं. हे नीट समजून घ्या की आता धोरणाचा विषय नाही आहे. धोरण 90ला सरकारनं स्वीकारलं आणि 90ला स्वीकारल्यानंतर आम्हाला असं वाटलं त्यावेळेला की आता धोरण बदललेलं आहे, त्यामुळं शेतकरी विरोधी कायदे रद्द होऊन जातील. परंतु दुर्दैवानं आणि ते उदारीकरण त्यांनी अनिच्छेने स्वीकारलेलं होतं. त्याचमुळं त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला नाही, शेतकऱ्यांच्या कायद्यांना हात घातला नाही. ते कायदे अबाधित राहिले. जे सरकारीकरण होतं ते सरकारीकरण शेतीच्या क्षेत्रामध्ये तसंच राहिलं. त्यामुळं शेतकऱ्यांचा गळा दाबला गेला आणि त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत की फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आपल्याला दिसतात. आत्तासुद्धा नेमकी तशीच परिस्थिती आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये कमतरता आलेली आहे, खडखडाट झालेला आहे. अशा वेळेला सरकार शेतीच्या वर मोठं अवलंबून झालेलं आहे. त्यांना पुढचं सीझन जर चांगलं नाही गेलं तर हे सरकार काय सरकारच्या पुढं आव्हान उभं राहतील ते सांगता येणार नाही. म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी स्वातंत्र्य देण्याची ही खरी वेळ आहे. आज मला वाटतं की किसान पुत्रांनी उठावं, जोरात आवाज करावा. सगळ्या देशामध्ये तो आवाज गेला पाहिजे, इतक्या जोराने तो करावा. प्रत्येक किसान पुत्रानं शेतकरी विरोधी कायदे रद्द करा ही एकमेव मागणी घेऊन जर आवाज बुलंद केला तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रानं इथं शिवाजी महाराज दिलेले आहेत, महाराष्ट्रानं इथं महात्मा फुले दिलेले आहेत, गांधीचं मोठं काम महाराष्ट्रात झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये शरद जोशी झालेले आहेत. तर ही परंपरा महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण पुन्हा एकदा एल्गार केला तर संबंध देशामध्ये त्याचे पडसाद उमटतील आणि सरकारला हे करणं भाग पडेल. आत्ता सरकारनं कायद्यालाच हात घातला. आवश्यक वस्तू कायद्यामध्ये थातूरमातूर काय होईना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, कायद्याला हात घातला. लक्षात घ्या की जेव्हा समस्या सोडवायची असते तेव्हा तुम्हाला कायद्यालाच हात घालावा लागतो आणि तो कायद्याला हात घातल्यामुळं काय परिणाम झाला? परिणाम असा झाला की आता कायद्याच्या बाबतीमधली उत्सुकता वाढलेली आहे. माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जसं लोक विरोध करत होते तसा विरोध आता करत नाहीत. आता समर्थन करणारे लोकही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं ह्या कायद्यांच्या विरोधामध्ये उभे राहताना दिसत आहेत. ह्याला फक्त पुशअप केलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो जो अलीकडेच माझ्या लक्षात आला की 70च्या दशकामध्ये दलित पॅन्थरनं दलित अत्याचारांच्या बाबतीमध्ये मुंबई डोक्यावर घेतली. राजा ढाले, नामदेव ढसाळ ह्या मंडळीनं आवाज उठवला आणि शेवटी सरकारला कायदा करावा लागला, ज्याचा एक मोठा परिणाम आपल्याला संबंध देशामध्ये दिसतो. किसान पुत्रही इतके आक्रमक होणं आवश्यक आहे, कारण किसान पुत्रांच्या आत्महत्या हे अत्यंत गंभीर गोष्ट आपल्या देशामध्ये घडते आहे. ह्याचा जो संताप यायला पाहिजे तो संताप हा व्यक्त झाला पाहिजे शहरामध्ये. कालपर्यंत मला असं वाटत होतं की शहरामध्ये चळवळी संघटित कराव्या लागतील, तिथंच जावं लागेल वगैरे, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये वगैरे. पण आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि विशेषतः सोशल मीडियाचा रोल पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथं जाण्याची फार गरज नाही आहे. मी इथं बसून, मी आज अंबाजोगाईमध्ये आहे, परंतु मी अनेक शहरांशी बोलू शकतो. मला माझा आवाज उठवायचा असेल तर आता आपल्याकडे हे साधन झालेलं आहे की हा आवाज आता शहरामध्ये आपण शहरात न जाता सुद्धा उठवू शकतो आणि त्या साधनाचा वापर अधिक प्रभावीपणे करायला पाहिजे. माझ्या भाषणाचा दुसरा जो भाग आहे तो 2 प्रश्नाशी, आता 2 प्रश्न सगळे बोलता येतील का नाही मला माहीत नाही, वेळेचं भान मला आहे. आत्तापर्यंत आपण साधारणपणे 25 मिनटं बोललेलो आहोत. अजून एक 10-20 मिनटं मी बोलतो.
परवा माझ्या एका मित्रानं मला येऊन सांगितलं की अमर हबीब, तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या खूप आधीपासून होत होत्या, समाजवादी धोरणाचा परिणाम आहे. परंतु आम्ही असं ऐकलं, एक मोठ्या पत्रकाराने आम्हाला सांगितलं की हे 1995च्या नंतर आत्महत्या व्हायला लागल्या. काय खरं आहे? मी त्या मित्राला समजावून सांगितलं की मित्रा, आत्महत्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या, या केवळ 80, 70, 60 ह्या दशकामध्येच होत होत्या असं नव्हे, तर चक्क इंग्रजांच्या काळातही आत्महत्या होत होत्या. विठ्ठल रामजी शिंदे यांची भाषण बघा तुम्ही, त्याच्यामध्ये त्यांनी कर्नाटक राज्यातल्या एका आत्महत्येचा, कुटुंबाच्याच आत्महत्याचा उल्लेख केलेला आहे. आत्महत्या वारंवार होत आल्या, परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही. आता हे 95 म्हणतात, आम्ही तर 86च्या आत्महत्येचा दिवस करतो, त्या दिवशी उपवास करतो. ती तारीख आहे 19 मार्च 1986ची. तोपर्यंत उदारीकरण आलेलं नव्हतं. त्यावेळेला एका कुटुंबानं केलेली आत्महत्या आहे, व्यक्तिगत आत्महत्या. त्यावेळेला त्याची नोंद केली जात नव्हती. ती केवळ आत्महत्या असायची, मृत्यू असायचा आणि तो इग्नोर केला जायचा. साहेबराव करपेच्या आत्महत्येच्या नंतर त्याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष गेलं आणि कोर्टाने सांगितलं सरकारला की तुम्ही याची वेगळी नोंद करा. आणि ती नोंद नंतर व्हायला लागली. हे लक्षात घ्या की 95च्या पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग हे करायला लागला. म्हणून काय त्या तारखेला आत्महत्या सुरू झाल्या असं मानता येत नाही. ही गोष्ट नीट समजून घेण्याची गरज आहे. हे लोक असं का सांगतात 95च्या नंतर झालं? ॲक्च्युअली त्यांचा हल्ला म्हणजे कोणती तारीख आत्महत्येची झाली हे शोधणं नसतं, तर त्यांचा हल्ला असतो उदारीकरणामुळे आत्महत्या होतात असं त्यांना सांगायचं असतं. आणि खरंच उदारीकरणामुळे आत्महत्या होत आहेत का हे तपासणं जास्त महत्त्वाचं आहे. उदारीकरणामुळे आत्महत्या होत नसून उदारीकरणाच्या अभावामुळे आत्महत्या होतात. लक्षात घ्या. जिथं शहरामध्ये उदारीकरण आलं, मी अनेकदा सांगितलेलं आहे, अरे तुमच्याकडे पाऊस पडला. एक यशवंत मनोहरांची खूप छान कविता आहे की माझ्या गावात पाऊसच पडलेला नाही. अरे तुमच्या गावात पाऊस पडला रे, त्याचा लोंढा आला आणि त्याने आम्हाला सरसगट वाहून नेलं. आमचं उद्ध्वस्तीकरण जे आहे ते तुमच्या उदारीकरणामुळे झालेलं आहे. आमच्याकडं पाऊस पडलाच नाही, उदारीकरण आलंच नाही. आणि त्याचं हे 3 कायदे जे आहेत त्याचं उत्तम उदाहरण आहे सीलिंग. लँड सीलिंग ॲक्टचा अर्थ काय होतो? जमिनीवरची मर्यादा. कुणाची मर्यादा? सरकारने टाकून दिलेली मर्यादा. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचं बंधन, सरकारचं नियंत्रण म्हणजे सीलिंग. की तू 54 एकरपेक्षा जास्त जमीन ठेवू शकत नाही आणि तू 18 एकर बागायतीपेक्षा जास्त जमीन ठेवू शकत नाही. हे कोण सांगतंय? सरकार सांगतंय. उदारीकरणाचा अर्थ असा होतो की सरकारनं हळूहळू आपले निर्बंध कमी करत जाणे. कोणताच निर्णय, मला एक उदाहरण सांगा की सरकारनं उदारीकरण आल्यानंतर शेतीच्या क्षेत्रामध्ये अमुक एक निर्बंध शिथिल केला, रद्द केला तर जाऊ द्या, हो शिथिल केला तो एक उदाहरण द्या. हे आत्ता आवश्यक वस्तू कायदा काय? आवश्यक वस्तू कायदा म्हणजे शेतीमालाच्या किमतींवरचं नियंत्रण. त्याचे भाव वाढायला लागले की तुम्ही निर्बंध करणार. अहो आत्ता सुद्धा मोदींनी मोठी घोषणा केली की आम्ही त्या कायद्यामध्ये बदल करतो. काय माती बदल केलाय त्यांनी? काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. एक म्हणजे तोंडाला पानं पुसली की आवश्यक वस्तू कायदा, त्याचे जे 3 कलम आहेत त्याच्यातलं तुम्हाला सांगतो की जो सगळ्यात भयानक आहे की दुष्काळ पडला आणि किमती 1.5 आणि दुप्पट झाल्या तर आम्ही हस्तक्षेप करू. म्हणजे काय करू? म्हणजे पुन्हा हस्तक्षेप, पुन्हा नियंत्रण, पुन्हा बंधनं. ही बंधनं त्यांनी हटवलेली नाहीत. उदारीकरण 95ला 90ला काय जे आलं त्याचे लाभ मिळाले. त्यामुळंच ग्रामीण भागातले काही मजूर शहरी भागामध्ये पोट भरायला गेले.
परंतु आमच्या भागामध्ये ते का नाही राहिले? कारण तुम्ही शेतीला बंधन ठेवलं ना हो. शेतीमध्ये उदारीकरण आणलंच नाही. तिथले जे निर्बंध होते ते कायम ठेवले. सवाल नीट समजून घ्या की शेतकऱ्यांची मुलं रोजगारासाठी शहरामध्ये गेली, 90च्या नंतर मोठ्या प्रमाणात गेली. त्याचं कारण असं आहे की तिथं उदारीकरण आल्यानंतर रोजगार वाढले, काही प्रमाणात का होईना वाढले, म्हणून हे लोक तिकडे गेले. आमच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये ही मुलं का नाही थांबली? यासाठी नाही थांबली कारण आमच्याकडे उदारीकरणच आणलं नाही. त्यामुळं आमच्याकडे रोजगार निर्माण नाही होऊ शकले आणि म्हणून या मुलांना जावं लागलं आणि कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये त्या बिचाऱ्यांना वापसही यावं लागलं. ही जी गोष्ट आहे ही नीट समजून घेतली पाहिजे की ग्रामीण भागामध्ये जर उदारीकरण 90च्या काळामध्ये आलं असतं तर आज देशाचं चित्र अगदी अलहिदा वेगळं दिसलं असतं. आणि ते वेगळं पण असं असतं की त्याच्यामध्ये असंख्य लोकांना रोजगार मिळाले असते आणि त्याच्यामध्ये त्यांचं भागलं असतं. जमीन अधिग्रहणाचं ही अशीच भानगड आहे की जमीन अधिग्रहणामध्ये तर सरळ सरळ सरकार दलाली करतं. आमचं म्हणणं असं आहे की सरकारी प्रोजेक्टसाठी तुम्हाला जमीन पाहिजे ना, घ्या, आमचं काय म्हणणं नाही. परंतु तुम्ही कुणाला तरी रामदेव बाबाला 800 एकर जमीन पाहिजे, दलाली करणार, सरकार ॲक्वायर करणार आणि त्यांना देणार. कुणाला अंबानीला सेल्समध्ये जमीन पाहिजे, सरकार ॲक्वायर करणार आणि अंबानीला देणार. नो, हा धंदा हे हस्तक्षेप आहे. मी जे म्हणतो की ग्रामीण भागामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये सरकारनं आपला हस्तक्षेप थांबवला नाही, किंबहुना निर्बंध अधिक जटिल केले आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. आणि हे ज्यांना लपवायचं आहे, कारण हे कायदे आधीपासून आलेले आहेत. ते कायदे म्हणजे सरळ गोष्ट आहे की जे कायदे नेहरूंनी केले त्याची अंमलबजावणी मोदी करत आहे. ते मोदी काही फार वेगळं करतायत असं दिसत नाही. दाखवायला वेगळं आवेश आणतात ते, परंतु आतून हे करतात. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की शेतकरी विरोधी कायदे रद्द करायला खूप मोठी छाती लागणार आहे, कारण ह्याच्यामध्ये प्रचंड हितसंबंध आहे. म्हणजे मी मकरंदला सांगितलं होतं की बाबा जरा सांभाळून राहा बरं का, तुझ्यावर हल्लासुद्धा होऊ शकतो. अनेकांचे करोडो रुपयाचे व्यवहार ह्याच्यात अडकलेले आहेत आणि म्हणून सरकार हिम्मत करत नाही. सरकार ह्या पैशावाल्या म्हणजे ज्यांना लायसन्स परमिट कोटा राजमधून पैसा मिळतो ह्याची दलाली करत आहे आणि ह्या दलालीवर हे सगळं राजकारण आमच्या देशातलं पोचलं गेलेलं आहे. ते हिम्मत करतील का नाही काही सांगता येत नाही. म्हणून मी मगाशी म्हटलो की आम्हाला संसदीय आघाडी बळकट करावी लागणार आहे, कारण ह्या दलालांच्या बळावर आम्हाला असं नाही म्हणता येणार. माझे काही मित्र म्हटले की आपण आमदार खासदारांना भेटू. मी म्हटलं जरूर भेटा, कारण आपली बोली तर अशीच आहे की कुणाला विचारायचं नाही, तुम्हाला वाटलं योग्य ते करा, जरूर भेटा. पण मला वाटतं की आजची राजकीय व्यवस्था ही या लायसन्स परमिट कोटा ह्याच्यावर पुष्ट झालेली आहे. ती या व्यवस्थेला धक्का लावू शकत नाही. म्हणून या व्यवस्थेला तोडण्याची उर्मी असणारे असे धाडशी किसान पुत्रच ह्या व्यवस्थेला तोडू शकतात. म्हणून आपल्याला राजकीय आघाडीकडे जावं लागणार आहे. शेवटचा मुद्दा एक सांगून मी थांबणार आहे. माझ्या एका मित्राने असं विचारलं आहे की सीलिंग, आपण म्हणतो की सीलिंग कायद्यामुळे जमिनीचे तुकडे झाले. जमिनीच्या विखंडनाला सीलिंग कायदा ही कारणीभूत आहे, ही आपली भूमिका आहे. तर ते म्हणे कशी काय, ही काय मला योग्य वाटत नाही. तर त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. की एक तर ते म्हणे की ह्या जे जमिनीचे तुकडे झाले त्याचं मुख्य कारण वारसा कायदा आहे, भाऊ वाटण्या झाल्या आणि त्याच्यामुळं झालेला आहे, सीलिंगचा काही संबंध नाही. आणि दुसरं त्यांनी सांगितलं शेतीबाहेरचा रोजगार नसल्यामुळं जमिनीचे तुकडे झाले. तर मी ह्याच्याबद्दल थोडासा विचार केला आणि मला असं वाटायला लागलं की सीलिंगच्या कायद्याचं पाप आहे जमिनीचे तुकडे, हे कुणीही नाकारू शकत नाही. उदाहरणार्थ बाहेर, शेतीच्या बाहेर ही भाऊ राहतात, तिथंही लोकसंख्या वाढते, त्यांच्याही वाटण्या होतात, कायदा तर सगळीकडे सारखाच आहे. तिथं तुकडे होत नाही. एक किराणा दुकान आहे, अर्धी माझी अर्धी तुझी असं नाही करत.
मग काय करतात, मग तो म्हणतो, किराणा दुकान जो चालवतो तो म्हणतो की हे दुकान माझ्याकडेच राहू दे, तुला इतके पैसे मी देतो, आणि तो तेवढे पैसे घेतो. शेतीमध्ये परिस्थिती अशी आहे की दोघंही बिकट परिस्थितीमध्ये आहे. थोरला भाऊ असं सांगू शकत नाही धाकट्याला की बाबा रे मी तुला इतके पैसे देतो, सगळी जमीन माझ्याकडे राहू दे. त्याचीही बिकट परिस्थिती आहे. आणि ही बिकट परिस्थिती का तयार झाली? ती बिकट परिस्थिती ह्या अँटी फार्मर लॉजमुळे तयार झालेली आहे. ही पहिलं आर्ग्युमेंट असं आहे की शेतीच्या बाहेर म्हणजे अन्य व्यवसायामध्येही लोकसंख्या वाढलेली आहे, तिथंही वाटण्या होतात, परंतु तिथं उत्पन्नाच्या साधनाचे तुकडे केले जात नाहीत, शेतीमध्ये करतात. त्याचं कारण असं की शेतीमध्ये वाटण्या करून घेणारे दोन्ही भाऊ हे अभावग्रस्त असतात, कारण त्यांच्यावर या कायद्यांचा फटका बसलेला आहे. एक. आणि दुसरी गोष्ट काय आहे? दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही सीलिंग आणि इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट ह्यांना वेगळं नाही करत. आम्ही हे तीनही कायदे जबाबदार आहेत असं मानतो. त्यामुळं शेतीबाहेरच्या क्षेत्रात रोजगाराचा अभाव राहिला ही गोष्ट तर खरीच आहे. त्याच्यामुळेही वाटण्या झाल्यात, ह्यात आमचं दुमत असायचं कारण नाही. माझं म्हणणं असं आहे पुढं की थोडासा तुम्ही असा विचार करा की शेतीमध्ये सीलिंगचा कायदा नसताच तर शेतीचं स्वरूप काय राहिलं असतं. शांतपणे विचार करा. मला जे दिसतं ते असं की शेतीमध्ये कंपन्या तयार झाल्या असत्या. काही शेतकरी एकत्र आले असते, बिगर शेतकऱ्यांनी भांडवल दिलं असतं आणि त्यांची एक कंपनी तयार झाली असते. आणि त्या कंपनी एकदा तयार झाली की त्या जमिनीचे तुकडे होत नाही, शेअर्स वाटले जातात. शेअर्स माझ्याकडे 100 शेअर आहेत, 2 मुलांमध्ये वाटायचे तर 50-50 शेअरची मालकी देईन. त्या कंपनीचं होणाऱ्या उत्पन्नाचा लाभ दोघांनाही मिळेल. एनिवे, कंपनी तुम्हाला सांगतो, शेतीमध्ये कंपन्या का नाही झाल्यात हा सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न आहे. की जगामध्ये जिथं सीलिंगचा कायदा नाही त्या सर्व देशांमध्ये तिथं शेतकऱ्यांच्या कंपन्या झाल्या. आणि आज असं दिसतं की त्यांचं होल्डिंग वाढतंय. या उलट आमच्या देशामध्ये असं होतंय की आमचं होल्डिंग घसरतंय. म्हणजे परवा सुकाळे सर बोलत होते, त्यांनी सांगितलं की आता तरी 1 हेक्टरपेक्षाही कमी होल्डिंग झालेलं आहे आपलं. 1 हेक्टरपेक्षाही कमी होल्डिंग झालेलं आहे. मग इतक्या कमी होल्डिंगवर शेतीचा व्यवसाय चालायचा कसा? आणि दुसऱ्या बाजूला तिकडं ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल किंवा आणखीन काही देश असतील, या देशांमध्ये होल्डिंगचं वाढत आहे. 500, 2000, 4000 एकर एवढ्या कंपन्या तिथं मोठ्या मोठ्या तयार झालेल्या आहेत आणि ते काम करतायत. म्हणजे भारतामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं गट शेती करा. काय येतं माहिती आहे का? शेतीमधल्या सुधारणांच्या बाबतीमध्ये एकतर गट शेती करा, शहाणी, आणि म्हणजे ज्यांचं बांधाला भांडण आणि ते सगळ्यांनी मिळून एकत्र शेती करायची, भावाचं जमन, आणि त्यांनी एकत्र शेती करायची म्हणून सल्ला. हे प्रॅक्टिकल गोष्ट नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की दुसरा सल्ला दिला जातो सहकार आणि कंपनीमधला फरक असा आहे की सहकारमधला चालक हा मताच्या वरून निवडून येतो, ठीक आहे, आणि त्याचा शेअर, त्याचा भाग हा तेवढाच असतो जो चेअरमन नसतो त्याच्या एवढाच. कंपनीमध्ये असं असतं की ज्याचे जास्त शेअर्स असतात त्याला कंपनीचं लीडर, त्याचं CEO बनवलं जातं. म्हणजे तो चालवतो ते कंपनी. म्हणजे कंपनी बुडाली तर तो सगळ्यात जास्त बुडणार आहे. आमच्या सहकार्यामध्ये तसं नसतं. म्हणजे मी एका साखर कारखान्याचा सभासद आहे, तर माझे 2000 रुपयाचा शेअर आहे, तर माझे 2000चा शेअर, चेअरमनचाही 2000चा शेअर. चेअरमनला काय घेणं देणं आहे कारखाना चालू का न चालू, त्याचेही 2000 बुडणार आहेत. कंपनीमध्ये हे दायित्व येतं की जो चालवणार आहे त्याची सर्वात जास्त रिस्क असते. आणि ही सिस्टीम उद्योगामध्ये टिकली, चालली, जगभर चालते. आणि आमच्या शेतीमध्ये मात्र कोऑपरेटिव्ह आणलं गेलं. कंपनी का नाही आणली गेली? कंपनी यासाठी आली नाही कारण यामध्ये सीलिंगचा कायदा सगळ्यात मोठा अडथळा होता.
कोणतीही कंपनी जर आली तर तो काय करेल, त्याला शेकडो एकर जमीन लागेल काम करायला, आणि तिथं त्याचा अभाव. म्हणजे असे अनेक उदाहरणं आहेत की भारतातली, कर्नाटकातली मुलं त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं 2000 एकर जमीन द्या, आम्ही त्याच्यावर ऊस करतो, कारखाना आमचा टाकतो आणि प्रोडक्शन करतो. छे, आमच्या देशामध्ये त्यांना परवानगी नाही. ते गेले ब्राझीलला आणि तिथं त्यांनी तो धंदा सुरू केला. ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तुम्हाला ही कल्पना नीट समजून घ्यावी लागेल की शेतीमध्ये कंपन्या निर्माण होण्यामध्ये सीलिंग कायद्यानं अडथळा केला म्हणून जमिनीचे तुकडे होत गेलेले आहेत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आमचे काही मित्र सीलिंगला फार वाचवण्याचा नादाला लागले आहेत. खरं म्हणजे का लागले आहेत माहीत नाही. आज कुणाकडे सीलिंगपेक्षा जास्त जमीन आहे हो. आज तर इतकी बिकट परिस्थिती आली आहे की हा कालबाह्य कायदा झालेला आहे. माझा तिसरा प्रश्न असा आहे, माझा सरळ आहे, की त्याचा परिणाम काय हो न हो, हा कायदा तुमच्या मूलभूत अधिकारांना बाधा आणणारा आहे की नाही. या प्रश्नाला तुम्ही घटनेतलं फंडामेंटल राईट्स मानताना, तुम्ही व्यवसाय स्वातंत्र्य मानताना, मॉल असावा की छोटं किराणा दुकान असावं हे जे ते ठरवतं ना हो. तुम्ही मॉलवाल्याला बंदी घातली का? नाही ना. मग इथं शेतीमध्ये मॉल आला तर काय हरकत आहे? म्हणजे मॉलच्या पद्धतीनं शेती केली 200 एकरची 400 एकरची, ते त्याला का तुमची हरकत असावी? हा व्यवसाय स्वातंत्र्याची गळचिपी करणारा, अधिक्षेप करणारा आहे, म्हणून ह्याचा विरोध करायला पाहिजे. हा फंडामेंटल राईट्सचा रिलेटेड आहे आणि ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये ते बोलत नाहीत. याची कालबाह्यतेचा अजून एक संदर्भ मी तुम्हाला सांगतो. त्याचं एकूण शेड्यूल 9 बद्दलच ते माझं आर्ग्युमेंट आहे की मालमत्तेचा अधिकार आता फंडामेंटल राईट तुम्ही ठेवलेला नाही. माहीत आहे, म्हणजे इंदिरा गांधीने तो डायल्यूट केला, नेहरूंनी डायल्यूट केला, इंदिरा गांधीने आणखीन केला. आणि जनता पार्टीच्या राजवटीत, म्हणजे ज्या जनता पार्टीसाठी आम्ही फिरलो आणीबाणीच्या नंतर, त्या जनता पार्टीच्या राजवटीमध्ये हा कायदा फंडामेंटल राईटमधून काढून टाकला आणि त्याला फक्त लीगल राईटचं स्टेटस देण्यात आलेलं आहे. प्रॉब्लेम 9 शेड्यूल करताना तुम्हाला एवढंच होतं ना की मालमत्तेच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप होतो आहे आणि ह्याच्या विरुद्ध लोक कोर्टात चाललेले आहेत. आता मालमत्तेचा अधिकारच फंडामेंटलमध्ये नाही आहे, तर मग आता 9 शेड्यूल असायचं काय कारण आहे? आणि 9 शेड्यूल असायचं कारण नसेल तर सीलिंग कायदा किंवा आवश्यक वस्तू कायदा यांचं काय औचित्य उरतं? शेवटचा भाग असा आहे की तुम्हाला सीलिंगच्या बाबतीमध्ये विचार करावा लागेल की आरसेपमधून आमचा पंतप्रधान परत येतो हो. तो म्हणतो आम्ही जगाच्या स्पर्धेमध्ये नाही उतरू शकत. का नाही उतरू शकत? कारण आमचा शेतकरी 2 एकरवाला आहे, 1.5 एकरवाला आहे. हा जगातल्या 2000 एकरला, 500 एकरला त्यांचा मुकाबला नाही करू शकत. नवं तंत्रज्ञान वापरण्याची त्यांची क्षमता आमच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तर ह्या स्पर्धेमध्ये जर उतरायचं असेल जगाच्या, आणि आता या करोनाच्या पार्श्वभूमीत तर खूप गंभीरपणे विचार केला पाहिजे की आमच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आल्या पाहिजे. मी स्पष्ट करतो अजून एक गोष्ट की मी असं सुचवलेलं आहे की फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता, प्रमोट करताय तुम्ही. या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या, या कंपन्यांना तुम्ही सीलिंगच्या कायद्यातून वगळा. हे शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, कोणी अंबानी अदानी येणार नाही आहे. शेतकऱ्यांच्या कंपन्यांना तुम्ही सीलिंगच्या कायद्यातून वगळता येतं का? सीलिंगच्या कायद्याच्या कलम 47 मध्ये ही तरतूद आहे की काही गोष्टींना राज्य सरकारला जर असं वाटलं की ही गोष्ट वगळली पाहिजे, उदाहरणार्थ विद्यापीठांच्याकडे सीलिंगपेक्षा जास्त जमिनी असतात कृषी प्रयोजनासाठी, किंवा कृषी महामंडळांकडे असतात, किंवा जप्त केलेल्या जमिनी असतात बँकाकडे, लष्कराकडे जमिनी असतात, यांना सगळ्यांना तुम्ही कलम 47 मध्ये वगळलेलं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही आत्ता फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्यांना ह्या सीलिंगच्या कायद्यातून वगळा. तुम्हाला सांगतो चमत्कार होईल. या देशामध्ये हवामान आहे, सूर्यप्रकाश आहे, विविध प्रकारच्या जमिनी आहेत, पाणी आहे, इतकं सुजलाम सुफलाम हा देश आहे. या देशामधला शेतकरी हा जगामध्ये नंबर 1च होऊ शकतो. फक्त त्याच्या पायातल्या बेड्या तेवढ्या काढल्या पाहिजेत. आणि ह्या बेड्या 3 आहेत. एक आहे सीलिंगचा कायदा,
दुसरा आहे आवश्यक वस्तूंचा कायदा आणि तिसरं आहे जमीन अधिग्रहण कायदा. या 3 बेड्या तोडण्याचा संकल्प प्रत्येक किसान पुत्राने करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.